महाजन आणि पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवा, मस्सादोगच्या ग्रामस्थांच्या सुरेश धस यांच्याकडे मागण्या. मुंडेधस भेटीनंतरही मस्सादोग वासियांचा धसांवर विश्वास. परळीत धनंजय मुंडे समर्थकांकडून सुरेश धस यांना काळे झेंडे, जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांचा संताप. भाजप आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान, धार्मिक मुद्द्यावर मतं मागितल्याचा आरोप. पवार गटाच्या मेहबूब शेख यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस. नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळं हटवण्याचं काम सुरू. आमदार देवयानी फरांदेंची पोलिसांसोबत हुज्जत. महंत सुधीरदास ताब्यात, अनिकेत शास्त्री नजरकैदेत. नाशिकमध्ये धार्मिक स्थळ हटवण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि पोलिसांची बैठक. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सहकार्य न करणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड. सुनील केदारांबाबत जशी कायदेशीर प्रक्रिया पाळली तशीच कोकाटेंबाबतही पाळणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. कोकाटेंवर कारवाई होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अमित शहा पुणे दौऱ्यावर. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढ्यासंदर्भात तिन्ही नेते शहांसोबत करणार चर्चा, सूत्रांची माहिती. शरद पवार भटकती आत्मा होते तर मग पंतप्रधान कार्यालयानं काल मोदींच्या बाजूला कसं बसवलं? संजय राऊतांचा सवाल. पवार आणि बाळासाहेब यांनी मोठं करूनही मोदींनी त्यांचे पक्ष फोडले, राऊतांचा आरोप. एसटी महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणी विरोधात कोल्हापुरात निदर्शनं. कर्नाटकच्या गाड्याही महाराष्ट्रात येतात, ठाकरे गटाचा गर्भित इशारा. काँग्रेसनं निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धंगेकरांचं स्टेटस चर्चेत. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर गळ्यात भगवा घातल्याचं फोटोचं स्टेटस. जालना जिल्ह्यातल्या बदनापूरमध्ये 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक. सीएससी केंद्र संचालक आणि एका शिक्षकाचा समावेश. चार महिन्यात भारतातून चीनमध्ये 15 वाघांची तस्करी. 3 आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर. 5 वर्षात 160 वाघांच्या मृत्यूप्रकरणी वनविभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांना विमानात मोडकी खुर्ची मिळाल्यानं एअर इंडियावर संतापले. प्रवाशांची फसवणूक नाही का? सवाल उपस्थित. एअर इंडियाकडून खेद व्यक्त करून सखोल चौकशीचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.